ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, उद्या गुरुवार, उद्या काय भीष्म एकादशी. ह्या एकादशीच्या दिवशी भीष्म 6 महिने बाणाच्या आतुरना होता आणि मग त्याला दक्षिणायनमध्ये होता, त्याला उत्तरायणमध्ये त्याला मोक्ष प्राप्त करायचं होतं आणि मग त्यांनी या दिवशी काय केला, प्राण सोडला. म्हणून त्याला काय म्हणतात, भीष्म एकादशी. त्याचं नाव काय होतं, गंगानंदन. आणि भीष्म नाव का पडलं, कठीण हे केला, पण काय केला होता, मी मरेपर्यंत लग्न करणार नाही. आणि ह्या गादीवरती जो बसल तर त्या गादीचं मी रक्षण करीन. पण तो कसाही जरी वागला तरी मी त्याचं रक्षण करीन. मग आज काय झालेलं आहे, आपला मुलगा कसा वागतो, किती भ्रष्टाचार करतो, तरी बाप त्या मुलाला काहीच म्हणत नाही. धृतराष्ट्र दुर्योधनाला कधीच काय म्हणला नाही. आज तीच नीती चालू आहे. आणि मग काही न म्हणल्यामुळं मुलं काय करतात, वाईट कर्म करतात. म्हणून भीष्म अति प्रतिज्ञा करणं ही सुद्धा खोटी आहे. काय त्यांनी लग्न केलं नाही, स्वार्थ काय केला नाही, त्याच्यापाशी काही गुण चांगले होते, पण हे 2 गुण त्याच्यापाशी घेतल्यामुळं त्याला काय पडलं, त्याचं फळ भोगावं लागलं. द्रौपदी सभेत वडीत नेली, तो बघत होता, मग त्याचं काय मानायचं काम होतं का? पण काही गोष्टीचा हेकडपणा माणसाला नडतो, हे याच्या चरित्रातून सिद्ध होतं. भीष्म वयाच्या 175 वर्षी काय होता, त्यांनी सेनापतीपद स्वीकारलं. का स्वीकारलं, मी या गादीचं रक्षण करीन, आणि त्याची प्रतिज्ञा होती. म्हणजे वयात 175 वर्ष वयामध्ये या आजच्या तरुणांना दाखवायची त्याची कला आहे. आजचा तरुण वयाच्या 25व्या वर्षी म्हातारा झालेला आहे. होतं का नाही, करू का नको, होईल का नाही, पण त्याने दाखवून दिलं का मी 175 वर्ष वय तरी मी सेनापतीपद स्वीकारू शकतो. आणि दुसरं काय, देवाची काय प्रतिज्ञा होती, मी हातात शस्त्र धरणार नाही, आणि त्यांनी भगवंताला हातात शस्त्र धरायला लावलं. दुसरं, ज्यावेळेला माझा प्राण जाईल त्यावेळेला भगवंताने मला भेट द्यावी. भगवंत कोणाला भेटायला आला, भीष्माचार्याला भेटायला आला. त्यावेळेला हे म्हणत होते, कुंती म्हणे मला भेटायला आला, द्रौपदी म्हणे मला भेटायला आला, सगळे म्हणे भेटले. पण नाही, देव द्वारकेहून कोणाला भेटायला आला होता, भीष्माचार्याला. देव भेटायला कोणाला गेला होता, पुंडलिकाला. देव भेटायला कोणाला गेला होता, ध्रुवाला. आपण देवाकडे जातो, आपल्या मनात काय आहे, आपण काय जातो, स्वार्थ घेऊन जातो. आणि देवाला कळतं, काय देवाला कळतं तू काय घेऊन आलेला आहे. आपल्याला कळत नाही, आपला 2 डोळे आहेत, पण देवाला सर्व डोळे आहेत, वरून बघतो. आणि मग आपल्या मनातलं काय आहे देवाला कळतं. तर एक दिवस काय झालं, पंढरपूरला सगळे लोक आले होते. देव चिंतेत होता. आता रुक्मिणी का हो म्हण, एवढे लोक तुम्हाला हाक मारतात. अगं काय हाक मारतात, ते लोक माझ्या का कशाला आलेत, सगळे पाहायला मागायला आलेत. आज लोक देवा का कायला जातात, मागायला जातात. पण तुकाराम महाराज काय म्हणले होते, तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. अगं म्हण, माझा भक्त आहे ना आजारी, आणि तो आलेला नाही, मी त्याची वाट बघतो. भगवंत कोणाची वाट बघतो, निरपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतव्यता. जो निरपेक्ष असतो, जो काही मागत नाही, त्याची देव वाट पाहतो. म्हणून पुंडलिकाला लोक भेटायला या पंढरपूरला जातात. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. तो काय म्हणतो, मी द्यायला आलो आहे, पण तो मागत नाही. तो काय म्हणतो, माझं काम काय आहे, आईवडिलांची सेवा करणं, मी ते करतो.
आणि आज आपण आदर्श कोणाचा घ्यायचा आहे? पुंडलिकाचा. त्याने काय केलं? आईवडिलांची सेवा केली. आदर्श कोणाचा? भीष्माचार्याचा. त्यांनी बापाची आज्ञा पाळली. काय? आणि आपण तो आदर्श घेत नाही. आपण या विज्ञान युगामध्ये पाश्चात्य संस्कृती अनुकरण घेतली आणि आपली संस्कृती बुडवली. आपली संस्कृती काही जगा आणि जगू द्या. आणि आपण विकृती घेतली म्हणून आपला नाश जवळ आला. म्हणून आपला जर नाश व्हायचा नसेल, चांगलं व्हायचं असेल, तर आपण ही भारतीय संस्कृती जोपासली पाहिजे. आईवडिलांची सेवा करा, प्राण्यावर दया करा, निसर्ग झाडे लावा, झाडे जगवा, कष्ट करा. आज शासनानं लोकांना काय केलं? आळशी बनवले. तुम्हाला अमकं देऊ, तुम्हाला तमकं देऊ, सरकार देणार आहे. अरे काही कोणी देत नाही. कष्ट करा, काम करा, व्यवसाय करा, उद्योग करा. केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं फुकट जात नाही. ही धाडस धरा. आज लोक सगळे लाचार, हीन दीन दुबळे बनलेले. आणि म्हणून दुबळं बनू नका, हीन दीन दुबळू नका. कष्ट करा, काम करा, जगा आणि जगू द्या. मी जगल आणि त्याला देईल. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय वैद्यनाथ महाराज की जय.